नमस्कार मित्रांनो, यमी टेस्टमध्ये आपलं स्वागत आहे। तर चला बघूया दोडक्याची रसभाजी कशी करायची ते। मी एक आणि अर्धा दोडका घेतला, त्याच्या शिरा काढल्या आणि त्याचे बारीक तुकडे केले। जास्तही बारीक करायचे नाही तुकडे, असे व्हिडिओमध्ये दिसतात ना तेवढे तुकडे करायचे आणि ते स्वच्छ पाण्याने पहिला धुवून घ्यायचे। एका वाटीमध्ये मी पाणी घेऊन त्यामध्ये मुगाची डाळ भिजवत ठेवली भाजीमध्ये घालण्यासाठी। आणि भाजीसाठी मी एक कांदा एक टोमॅटो बारीक चिरून घेतलाय। आता गॅस लावून मी गॅसवर भांडं ठेवलं। त्यामध्ये थोडं तेल घालायचं। त्यामध्ये कढीपत्ता घातला। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घातला। तो चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा। कांदा लालसर होईसोपर्यंत परतायचा। त्यानंतर मी टोमॅटो घातला बारीक चिरलेला। टोमॅटो आणि कांदा मी चांगला परतून घेतला। टोमॅटो थोडा मऊ झाला पाहिजे। त्यानंतर मी त्यामध्ये दोडक्याचे बारीक चिरलेले तुकडे घातले। पूर्ण मी व्यवस्थित चमच्याने परतून घेतले। आता त्यामध्ये चटणी घालायची। तुमच्या आवडीप्रमाणे, तुम्हाला जास्त तिखट हवं असेल कमी तिखट हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही चटणी घालू शकता। मीठ घातलं। त्यानंतर हळद घातली आणि चांगलं परतून घेतलं। परत एकदा मिक्स केलं। आता त्यामध्ये भिजवत घातलेली डाळ घातली, मूग डाळ घातली। परत एकदा मिक्स करून घेतलं मी। दोडक्याच्या भाजीत जास्त पाणी घालायची गरज नाही, कारण दोडक्याला पाणी सुटतं। आणि झाकण लावून जरा शिजवत ठेवायची भाजी। एक 5 मिनिटानंतर झाकण उघडून बघायचं भाजी शिजले की नाही। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये पाणी आहे, तरीही मी घातलं पाणी थोडंसं अजून त्याच्यामध्ये। घातलं नाही तरी चालेल यामध्ये पाणी, पण मला थोडीशी आमटी हवी होती त्याची, तर मी थोडं पाणी त्यामध्ये ॲड केलंय। भाजी तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता दोडका शिजलेला आहे। आतली जी डाळ आहे तीही थोडी शिजलेली आहे। तर आपण गॅस बंद करूया। टोपण लावून थोड्या वेळ झाकून ठेवायचं। मी थोड्या भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट केलाय भाजीमध्ये घालण्यासाठी। तुमच्या आवडीप्रमाणे तो घालू शकता, त्याने खूप छान चव येते भाजीला। त्यामुळे मी हा कूट घातलाय भाजीमध्ये आणि भाजी हलवून मिक्स करून ती तुम्ही खायला घ्यावी। चला तर मग मित्रांनो, या जेवायला। व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।